महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आदरणीय पूजनीय अरहंत भिक्खू संघ तसेच परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर सर्वांना मी त्रिवार वंदन करतो। उपस्थित सर्व माझे आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका धम्म बालक आणि बालिका, आजच्या या धम्मदेशनेमध्ये संशोधन हा महत्त्वाचा विषय आहे। विश्वामध्ये अनेक संशोधक होऊन गेले, अनेक संशोधकांनी संशोधन केले, मग ते वातावरणाचे संशोधन असेल, आकाशातील संशोधन असेल, चंद्रावरील संशोधन असेल, पृथ्वीवरील अनेक प्रकारच्या विषयाचे संशोधन असेल आणि अनेक संशोधनाचे विषय असतील, मात्र सर्वोच्च संशोधन तथागत भगवान बुद्धांनी केले आणि ते संशोधन 2500 वर्षापासून ते आजपर्यंत एक चॅलेंज ठरत आहे। त्या संशोधनासमोर सर्व संशोधनकार आणि संशोधक आणि सर्व संशोधन कमी दर्जाचे आहे। तथागत भगवान बुद्धांनी जे संशोधन केले ते संशोधन जळातील, थळातील, गगनातील दृश्य अदृश्य प्राण्यांच्या सर्व हिताचे आहे। कारण जीव सजीव यांच्या हिताचा असलेला विषय यापेक्षा अजून दुसरे कुठलेही संशोधन महत्त्वपूर्ण असू शकत नाही। तथागत भगवान बुद्धांनी जे संशोधन केले की दुःखाची उत्पत्तीचे काय कारण आहे, दुःखाची उत्पत्ती कशी होते आणि हे दुःख निवारण करण्यासाठी त्यावर काय उपाय आहे आणि बोधिसत्व सिद्धार्थाला जे पायऱ्या पायऱ्यांनी संबोधी ज्ञान प्राप्त झाले, त्या संबोधी ज्ञानामध्ये भगवंतांना जी संबोधी प्राप्त झाली त्या संबोधीचा मूळ पाया स्पर्श हा आहे। तथागतांनी आपल्या संबोधी काळामध्ये जे जे संशोधन केले ते संशोधन आज मानवाच्या सर्व सुखाचे साधन बनलेले आहे। दुःखाची उत्पत्ती कशी होते हे तथागतांनी जाणले की स्पर्श हे दुःखाचे मूळ कारण आहे। स्पर्श संवेदन आणि संवेदनातून उत्पन्न होणारे दुःख हे कायमस्वरूपी दुःखाचे मूळ कारण बनते। तथागतांची संबोधी जगाला आजही प्रेरक ज्ञान देते। तथागतांनी जाणले की दुःख उत्पत्तीचे कारण आणि त्यावर उपाय सर्व संबोधी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तथागतांनी या विश्वातील सर्व प्राणी मात्रांचे दुःख नष्ट व्हावे त्यासाठी मध्यम मार्ग शोधला। सम्यक दृष्टी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका भगवंतांनी जो आर्य अष्टांगिक मार्ग ज्ञान संपादन करत असताना
तथागतांना जो आर्य अष्टांगिक मार्ग मिळाला त्या मार्गातच सर्व दुःख नष्ट होऊ शकते. तथागतांना खात्री झाली की दुःख आर्य अष्टांगिक मार्गामुळे नष्ट होते आणि त्यांनी सारनाथ येथे जाऊन पंचवर्गीय साधूंना प्रथम ज्ञान दिले, प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केले आणि या विश्वामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरला. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण जीवन पायी चालून खेडो पाडी नगर नगरी जाऊन लोकांना सुखी होण्याचा मार्ग दाखवला. जगातील सर्वप्रथम विज्ञानाचे संशोधक तथागत भगवान बुद्धच आहेत. तथागत भगवान बुद्धांनी प्रथमतः आपल्या शरीरामध्ये जे जे घटक आहेत, रक्त आहे, हाडे आहेत, पेशी आहेत, रक्तवाहिन्या आहेत, अनेक प्रकारचे जे शरीरामध्ये अवयव आहेत, त्वचा आहे, डोळे आहेत, कान आहेत, दात आहेत, जिव्हा आहे, ओठ आहेत, अनेक प्रकारचे जे अवयव आहेत या अवयवांवर संशोधन केले. ध्यान साधनेच्या माध्यमातून त्यांनी सूक्ष्म दृष्टीने, अत्यंत सूक्ष्म दृष्टीने संशोधन केले की शरीरातील प्रत्येक अवयव आपले काम कशा प्रकारे करते. मन हे केंद्रस्थानी असल्यामुळे तथागतांना कळले की मनातूनच सर्व भावनांचा उगम होतो. मनावर जर ताबा ठेवला नाही तर मात्र शरीर अकुशल कर्माकडे धाव घेते आणि अकुशल कर्म दुःखाचे कारण बनते. हे तथागतांना कळले आणि तथागतांनी मग त्या मनावरच ताबा कशा प्रकारे ठेवायचा हे जाणले आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून मनावरती ताबा ठेवता येतो हे जेव्हा सिद्ध झाले तर शरीराला सुखी करण्यासाठी आणि शरीराला सर्व गोष्टींचे ज्ञान होण्यासाठी ध्यान साधना म्हणजे मेडिटेशन हे आवश्यक आहे हे तथागतांनी जाणले आणि तथागतांनी सर्व जगी सर्व ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. ध्यान साधनेच्या माध्यमातून मनाची चंचलता थांबवता येते. मनामध्ये होणारे अनेक प्रकारचे उगम ताबा मिळवता येतो आणि मनाला जर काबू केले तर सर्वच गोष्टी शक्य होतात हे तथागतांनी जाणले आणि लोकांना पटवून दिले. अनेक प्रकारचे संशोधन असेल त्या संशोधनामध्ये तथागतांचे संशोधन हे सर्वप्रथम आणि सर्वज्ञ आणि सर्व हिताचे ठरले आहे. तथागतांनी सर्व प्राणी मात्रांवर दया करायला सांगितली. प्राणी हिंसा होऊ नये म्हणून आयुष्यभर त्यांनी त्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी यज्ञ व्हायचे त्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या लोकांना यज्ञ थांबवण्यास सांगितले. प्राणी हत्या हे सर्वात मोठे पातक आहे, सर्वात मोठे पाप आहे. तथागतांनी सांगितले प्रत्येकाला आपला स्वतःचा जीव प्रिय असतो आणि तसाच आपला सुद्धा जीव आहे, आपला सुद्धा तसाच प्राण आहे. आपल्या प्राणाचा घात होणे, हिंसा होणे हे आपल्याला स्वतःला आवडेल का? दुसऱ्यांची हिंसा करून स्वतःच्या स्वार्थापायी, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांची हिंसा करून त्यावर जीविका करणे हे काही चांगले नाही. तथागतांनी अनेक ठिकाणी यज्ञ करण्यास मनाई केली.
आणि लोकांना जागृत केले. तथागतांनी सांगितले की यज्ञ, पूजा, पाठ, होम, हवन करून निसर्गाचे नियम बदलता येत नाही. तथागतांनी सुद्धा निसर्गाच्या नियमाला मानले आहे, कारण निसर्गाचा नियम हा सर्वमान्य आहे. सृष्टीचा नियम कोणीही बदलू शकत नाही. कितीही मोठा यज्ञ केला तरी पाऊस पडणार नाही. कितीही मोठा यज्ञ केला, पूजा केली, कुठलेही पूजापाठचे कर्मकांड केले तरी प्रकृतीचे नियम बदलू शकत नाही. हे तथागतांनी प्रथमतः या विश्वामध्ये सांगितले आणि ते अंतिम सत्य सुद्धा आहे. तथागतांचे प्रत्येक वाक्य, प्रत्येक वचन हे प्रथमतः सत्य आणि अंतिम सत्य आहे. म्हणूनच आज जगामध्ये तथागतांचा धम्म हा प्रथम क्रमांकावर आहे. जे जे लोक सत्याला मानतात किंवा ज्यांना वाटते की या जीवनामध्ये माझे जीवन सफल व्हावे, हा जन्म सफल व्हावा, म्हणून लोक तथागतांच्या धम्माचे आचरण करतात. कारण धम्माचे आचरण हे सर्व हिताचे आहे, सर्व प्राण्यांच्या हिताचे आहे. केवळ आपल्याच नाही तर सर्व प्राण्यांच्या हिताचे आहे. त्यामध्ये जे पंचशील आहे, हे पंचशील स्वतःसाठीही आणि दुसऱ्यासाठीही हितकारकच आहे. तथागतांचा धम्म सांगतो की आपले स्वतःचेही हित व्हावे आणि दुसऱ्याचेही हित व्हावे. तथागतांनी धम्मामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता कधीच ठेवली नाही, समानता ठेवली. तथागत भगवान बुद्ध महिलांना प्रथम प्राधान्य द्यायचे, महिलांचा आदर करायचे. कारण माता नाही तर पुत्र नाही, माता नाही तर संस्कार नाही, माता नाही तर कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, कुठल्याही प्रकारचा संस्कार नाही. जीवनाचा शैक्षणिक पाया आणि मूळतः मातेच्या शिकवणीतच आहे. तथागतांनी अनेको दिवस भिक्षूंनी संघ बनण्यास विरोध केला होता. मात्र महाप्रजापती जी बोधिसत्व सिद्धार्थची दुसरी आई, सांभाळ करणारी दुसरी आई, महाप्रजापतीने हट्ट धरला की नाही, आम्हाला भिक्षुनी व्हायचे आहे. खूप काळानंतर तथागतांनी खूप विचार केला, कारण तथागतांना माहिती होते की महिला भिक्खुनी संघ आणि पुरुषांचा भिक्खू संघ एकत्र राहू शकणार नाही. यामध्ये अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतील आणि धम्म पुढं जास्त काळ टिकणार नाही, लोकांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून तथागतांनी ज्यावेळी ती अट मान्य केली त्यावेळी तथागतांनी संबोधन केले की तथागतांचा धम्म 500 वर्ष खूप सुरळीत चालेल. त्यानंतर या धम्मामध्ये मिश्रण होईल, या धम्मामध्ये लोक भेद निर्माण करतील आणि ती वाणी आज सत्य ठरलेली आहे. भिक्षू आणि भिक्षुणीमध्ये अनेक प्रकारचे जे भेद उत्पन्न झालेले आहेत, अनेको चिवरधारी डुप्लिकेट तयार झालेले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेको भिक्षू बनलेले आहेत, अनेको भिक्षुणी बनलेले आहेत. विदेशात जाऊन तथागतांच्या नावावर अनेक प्रकारचे तथागतांच्या नावावर आणि धम्माच्या नावावर आपल्या स्वार्थाची ओटी भरतात. तथागतांचा धम्म हा सत्य आहे. तथागतांनी भिक्षूंसाठी 227 शील दिलेले आहेत, त्यापेक्षाही भिक्षुणीला जादा शील दिलेले आहे. या शीलाचे पालन भिक्षू संघाने करावे. देश विदेशामध्ये अनेक भिक्षू आहेत की ज्यांना अरहंत पदाची अपेक्षा आहे, ज्यांना निर्वाणाची अपेक्षा आहे. ते भिक्षू 227 शीलाचे आज सुद्धा पालन करतात. अनेक भिक्षू जे आहेत या भिक्षू लोकांना माहिती नाही. 227 शील आहेत, चिवर अंगावर असले म्हणजे हा भिक्षू आहे आणि या भिक्षूचा आदर केला पाहिजे. चिवरला महत्वपूर्ण समजून लोक मान सन्मान करतात.
अनेक भिक्षू असे आहेत की त्यांची निंदा करणे योग्य नाही, कारण धर्मामध्ये निंदा होऊ नये. मात्र तथागतांनी जे जे सांगितलेले आहे भिक्षूंसाठी 227 सील, त्यामध्ये भिक्षूंनी जेवढे आवश्यक आहे तेवढेच स्वीकारावे, त्यापेक्षा जास्त स्वीकारू नये. सर्वात प्रथम भोजनदान. तथागतांनी भोजनदानास प्रथम प्राधान्य दिलेले आहे. ज्यावेळी भिक्षू उपसंपदेस जातो त्यावेळी सर्वात पहिलाच प्रश्न आहे की सर्व जीव, सृष्टीतील सर्व सजीव हे अन्नावर जगतात, म्हणून अन्नाची प्रथम गरज आहे. अन्न किती असावे? भिक्षा पात्रामध्ये त्या दिवसापुरतेच अन्न ग्रहण करावे, दुसऱ्या दिवसाची अपेक्षा करू नये. मध्यान्हपूर्व भोजन करावे, मध्यान्हानंतर भोजन करता येत नाही. 24 तासामध्ये एकच वेळ भोजन करावे लागते, मध्यान्हापूर्व. सायंकाळी जलपानामध्ये जलासारखे पदार्थ असू शकतात. भोजन करताना त्याचेही नियम आहेत की भोजन कशा पद्धतीने करावे, किती घरांची भिक्षा भोजनात असावी. असे नाही की अनेक घरांमध्ये जाऊन 5-25 घरांमध्ये जाऊन भिक्षाटन करावे, नाही. भिक्षूंनी कुठल्याही 5 घरात भिक्षाटन करावे. आणि हे नाही की या गावातून त्या गावात जाणे आहे. सलग कोणतेही 5 घर असतील त्या 5 घरामध्ये जाणे आणि भिक्षा ग्रहण करणे, आणि ती भिक्षा ग्रहण करून जे अन्न ग्रहण केले त्या अन्नाची जी ऊर्जा आहे ती सर्व ऊर्जा समाजाच्या हितासाठी, ज्ञान देण्यासाठी, धम्माचे ज्ञानाचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी वापरावा. भिक्षूंना हे नाही की भोजन केले की आराम करावा, विश्राम करावा आणि आपले जीवन ऐश आरामामध्ये हे करावे, असे तथागतांनी कधीही सांगितले नाही. तथागतांनी सांगितले की भिक्षूंनी भोजन 5 घरची भिक्षा टन केल्यानंतर भोजन ग्रहण करावे आणि त्या गावामध्ये, त्या नगरीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्रचार प्रसार करावा, लोकांना जागृत करावे, लोकांना शिक्षण द्यावे. दुसरी महत्वाची गोष्ट तथागतांनी सांगितले की वस्त्राच्या बाबतीत की भिक्षूंना संपूर्ण वर्षामध्ये केवळ 3च चिवर असले पाहिजे, त्यापेक्षा 4थ्या चिवरची अपेक्षा भिक्षूंनी करू नये. विशेष महत्वाचे की भिक्षूंनी कुठल्याही प्रकारच्या धन, द्रव्य, रुपये याला स्पर्श करू नये. 227 सीलामधले हे एक महत्वपूर्ण सील आहे की कुठल्याही प्रकारच्या धनद्रव्याला, पैशाला भिक्षूंनी स्पर्श करू नये. आणि कोणत्याही वस्तूला, ती कोणाचीही असो, त्या वस्तूला जोपर्यंत ती भिक्षूला देत नाही तोपर्यंत तिला स्पर्श सुद्धा करू नये. यामध्ये जे भिक्षू आहेत त्यांनी अभ्यास करावा आणि धम्माच्या शिलाचे आचरण करावे. तथागतांनी सांगितलेला वैज्ञानिक दृष्ट्या संशोधनातील सर्वोत्कृष्ट संशोधन आहे, जे केवळ आपल्याही नाही तर आपल्याही आणि दुसऱ्याच्याही हिताचे, पृथ्वी तलावरील सृष्टीतील सर्व सजीवांसाठी हितकारी असणारे संशोधन हे केवळ तथागतांचेच आहे, अन्यथा दुसऱ्याचे कोणाचेही नाही. तथागत भगवान बुद्धांनी मनुष्य सुखाचे संशोधन केल्यानंतर आयुष्यभर त्याचा प्रचार आणि प्रसार केला. भिक्षू संघ सोबत घेऊन तथागतांनी 10 दिशांमध्ये प्रचार कसा होईल याचा विचार केला आणि आज ती वाणी सत्य ठरलेली आहे. भगवान बुद्धांना संबोधी प्राप्तीच्या काळामध्ये जी 5 स्वप्न पडली होती, ते एक स्वप्न असे होते की अनेक प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी जे आहेत हे अनेको दिशातून तथागतांकडे रंगीबेरंगी पक्षी येऊन तथागतांच्या आजूबाजूला बसलेत आणि ज्यावेळी तथागतांचे त्यांना दर्शन झाले, तथागतांनी त्यांना संबोधन केले, तर ते सर्व पक्षी एका रंगाचे होऊन देश विदेशामध्ये आणि अनेक दिशामध्ये ते आपले पंख फडफडून उडून गेले.
तेही स्वप्न सत्य ठरले. तथागतांनी हिमालयापासून ते आपले सर्व आशिया खंडामध्ये आपले दोन्ही हात पसरलेले आहेत आणि हिमालयापासून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांचे पाय संपूर्ण विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे पहुडलेले असताना स्पर्श झाला त्या तिथपर्यंत तथागतांच्या काळातही त्या धम्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांचे जे वैज्ञानिक संशोधन आहे हे त्या काळात सत्य होते, आजही सत्य आहे आणि अनंत काळापर्यंत भविष्य काळातही ते सत्यच राहील. कारण सत्य हे सत्यच असते. प्रकाश आहे, अंधार आहे. तथागतांच्या धम्माचा जो प्रकाश आहे हा अनंत कोटी सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण सूर्य सुद्धा श्रेष्ठ आहे, सूर्याचा प्रकाश श्रेष्ठ आहेच, शंका नाही. पण त्यापेक्षाही श्रेष्ठ तथागतांच्या धम्माचा प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. तथागतांनी जे संशोधन केले ते संशोधन मानवाच्या सर्व कार्यास हितकारी ठरलेले आहे. आपणही या तथागतांच्या धम्माचा अभ्यास करून शिलाचे पालन करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अनेक लोक जे आहेत धम्माला सन्मानित समजतात, मान सन्मान करतात. भिक्खू संघाचा सुद्धा खूप मान सन्मान करतात. अनेको आदरणीय श्रद्धावान उपासक भिक्खूंचा इतका आदर करतात की त्या आदरामध्ये श्रद्धेची सीमा पार होते. कुठल्याही प्रकारची कमी त्या आदरामध्ये उरत नाही. खूप आदर करतात, भिक्खू संघाचा आदर करतात. भिक्षू संघाला अनेको स्वादिष्ट व्यंजनाने बनवलेले भोजन दान करतात. श्रद्धावान उपासक भिक्खूंना तथागतांचे पवित्र शिष्य मानतात आणि भिक्खू सुद्धा जे चांगले भिक्षू आहेत, जे आचरणामध्ये श्रेष्ठ आहेत, जे 227 शिलाचे पालन करतात ते भिक्षू आपले सर्व जीवन हे लोकहितासाठी जनहितार्थ समर्पित करतात. शुद्ध आचरण करणारे जे भिक्खू आहेत ते भिक्खू मात्र निर्वाण गतीस प्राप्त होतात. तथागतांचा धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तथागतांचा धम्म हा मनुष्याचे परिपूर्ण दुःख दूर करणारा एकमेव मार्ग आहे, दुसरा अन्य मार्ग नाही. मात्र तथागतांचा जो धम्म आहे हा नेहमीसाठी सुख देणारा मार्ग आहे आणि सर्वांसाठी हिताचा मार्ग आहे. तथागतांनी जे शील दिलेले आहेत, भिक्षूंसाठी वेगळी शील आहेत, उपासकांसाठी वेगळी शील आहेत, श्रामणेरसाठी वेगळी शील आहेत, भिक्खुनींसाठी वेगळी शील आहेत, जशा जशा पद्धतीचे आहे. कारण भगवंतांनी जाणले की उपासक 227 शिलाचे पालन करू शकणार नाही, त्यांच्यासाठी 5 शील दिले. आर्य उपोषणाच्या वेळी मात्र 8 शील दिले की अष्टशील यांनी पालन करावे. त्यांनाही 24 तासामध्ये एक वेळ भोजन करायला एक अनुभव येईल. आणि भिक्षू 227 शिलाचे पालन करतात, तर आम्हीही 8 शिलाचे पालन करून त्याचा आनंद घेऊ. आणि येतो 8 शिलाचे पालन करणारा उपासक प्रसन्न मनाने आपले जीवन जगतो. भगवंतांनी जे काही सांगितलेले आहे ते केवळ आणि केवळ मानव हिताचेच आहे. मग मानव तो उपासक असो, भिक्षू असो की अरहंत असो, हे सर्व हिताचे ज्ञान तथागतांनी दिलेले आहे. धम्म हा मनुष्याला तारणारा आहे. जसे जसे आपण धम्माचे पालन करू, धम्माच्या नीती नियमाचे पालन करू, तसे तसे सुख आपल्या पदरात पडेल. जसे जसे आपण कुशल कर्म करू तशा तशा पद्धतीने आपले जीवन ही कुशल होईल आणि आपले सर्व दोष नष्ट होऊन आपले जीवन सफल होईल. सर्वांना आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्वांनी आपापल्या जबाबदारीने धम्माच्या शिलाचे पालन करावे. तथागतांनी जो धम्म दिलेला आहे, तथागतांनी त्या धम्मामध्ये जे पंचशील दिलेले आहे, अष्टशील दिलेले आहे, 10 शील दिलेले आहे, 227 शील दिलेले आहेत, भिक्षुणींसाठी त्यापेक्षाही दिलेले आहेत जास्तीचे. आणि सर्वांनी त्या शिलाचे पालन करून आपल्याला मिळालेल्या जीवनाचा खरा आनंद
प्राप्त करून घ्यावा। भवतु सब मंगलम, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांची अनुकंपा हो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो। साधू साधू साधू। ये बुद्ध का शासन है अनमोल, है अनमोल। बुद्धं शरणं गच्छामि।